परमभक्त चिमा. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? चला तर मग आज आपण स्वामी महाराजांची एक नवीन कथा पाहूयात. स्वामी समर्थांच्या लीला विलक्षण असायच्या. जितका आपण त्यांचा खोलवर विचार करायला जायचं तेव्हा लक्षात येते की फक्त परमेश्वरच हा अतर्क्य लीला करू शकतो. भोवती जमा झालेले स्वामींचे भक्त या अतर्क्य कोटीतल्या लीला प्रत्यक्ष अनुभवत होते. आश्चर्याला जिव्हा फुटाव्यात असे खेळ स्वामी नित्य करीत राहायचे व भक्तांसाठी ते सर्व काही करायचे. स्वामींचे परमभक्त तर स्वामी जे काही सांगतील ते करायचे. भक्तांना एक खात्री होती की स्वामी परब्रह्माचे साकार रूप आहेत. एकदा काय झाले, रामचंद्र नावाच्या त्यांच्या भक्ताच्या अंगणामध्ये एक विहीर होती. त्या विहिरीच्या कठड्यावर स्वामी आसन मांडी घालून बसले होते. गावोगावचे भक्त स्वामींभोवती दर्शनासाठी आले होते. रामचंद्र हा स्वामींचा परमभक्त होता. स्वामींनी विहिरीच्या कठड्यावर न बसता शेजारी जे आसन मांडलेले होते त्यावर बसावे असे त्याला वाटत होते. कारण एकतर ती विहीर 200 फूट खोल होती. कठडा निमुळता होता. रामचंद्राला वाटायचे, चुकून जर स्वामींचा तोल गेला तर? आश्चर्य याचे होते की रामचंद्र नावाच्या या मर्त्य भक्ताला ब्रह्मांडव्यापी स्वामी समर्थ विहिरीत पडतील की काय अशी भीती वाटत होती. स्वामींनी या आपल्या भक्ताच्या मनातली खळबळ चांगलीच ओळखली होती. इतक्यात काय आश्चर्य झाले तर चिमा नावाची स्वामींची परमभक्त हातात तांब्या घेऊन स्वामींपाशी आली. ती स्वामींना वाकून नमस्कार करण्यासाठी खाली वाकली. तेव्हा स्वामींनी काय केले तर चिमाचा तो पितळेचा तांब्याच विहिरीत फेकून दिला. चिमा रडू लागली आणि म्हणू लागली, स्वामी, तुम्ही माझा तांब्या विहिरीत का फेकून दिलात? एकुलता एक तांब्या माझ्यापाशी होता. आता मी पाणी कशी पिणार? स्वामी तिला म्हणाले, तुला तांब्या हवा असेल ना तर तू विहिरीत उडी टाक आणि तुझा तांब्या काढून घे. चिमा पुढचा मागचा अजिबात विचार न करता धाडकन विहिरीत उडी टाकली. धपकन पडल्याचा आवाज त्या खोल विहिरीतून आला. तिने स्वामी आज्ञा पाळली होती, कारण ती स्वामींची खरी भक्त होती. लोकांना काळजी वाटू लागली म्हणून दोर लावून विहिरीत उतरायची ते तयारी करू लागले चिमाला वर काढण्यासाठी. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की चिमाला कुणीही काढू नका. ती कशाने बुडेल? ती येईल आपोआप वरती. स्वामी असे म्हणेपर्यंत चिमा आपला तांब्या घेऊन वरती आली. तांब्यातल्या पाण्याने तिने स्वामींचे पाय धुतले. पदराने स्वामींचे चरण हलक्या हाताने पुसले. लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. स्वामी कृपेने चिमा तेजाने इतकी चमकत होती की जणू काही स्वामींनी स्त्रीरूप धारण केले आहे. एकदा परमेश्वराची कृपा झाली की पूर्व क्षितिजावर समाधानाचा तेजस्वी सूर्य चंद्रकिरणांना सोबत घेऊन आपल्यासाठी उगवतो आणि आपण त्या समाधानात मग आपले आयुष्य आनंदाने जगू लागतो. सर्वत्र परमेश्वराची पावले आपल्याला उमटलेली दिसू लागतात. श्रोतेहो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा तुम्हाला आवडलीच असेल. कथेला लाईक व सबस्क्राईब करा, हाईप करा, लाईक करा. धन्यवाद. माझी कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.